पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभू येशूचा गौरव असो. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. होय माझ्या प्रियानो, आज यूट्यूबद्वारे हा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मी या प्रवचनामध्ये, या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मननचिंतन करणार आहोत. आणि माझ्या प्रियानो, तो महत्त्वाचा विषय म्हणजे आध्यात्मिक झोप. होय माझ्या प्रियानो, तुम्ही बरोबर ऐकलेला आहे. तो अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आध्यात्मिक झोप. माझ्या प्रियानो, आपण जर बघितलं तर या जगामध्ये कितीतरी व्यक्ती शरीराने जागे आहेत, पण ते आत्म्यामध्ये कुठेतरी झोपलेले आहेत. म्हणून आज या महत्त्वाच्या आणि चांगल्या विषयावर मननचिंतन करीत असताना आपण शुभवर्तमानाने या प्रवचनाला सुरुवात करूया. संत मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले पवित्र वचन, अध्याय 13 मध्ये वचन 24 पासून पुढे. प्रभू येशूने त्यांच्या पुढे एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्यांचा वैरी येऊन गव्हामध्ये निंदण पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निंदणी दिसून आले. तेव्हा घर देण्याच्या दासाने येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निंदण कुठून आले? तो त्यांना म्हणाले, काम कोणा वैऱ्याचे आहे? दासाने त्याला म्हटले, तर जाऊन तुम्ही ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही, तुम्ही निंदण गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निंदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानो, आताचं जे शुभवर्तमान आपण ऐकलेलं आहे माझ्या प्रियानो, त्याचा सारांश आहे निंदनांचा दृष्टांत. आणि या शुभवर्तमानामध्ये आपण 4 प्रकारचे कॅरेक्टर बघत आहोत. सर्वात पहिला कॅरेक्टर म्हणजे शेत, दुसरा कॅरेक्टर म्हणजे गहू आणि निंदन, तिसरा कॅरेक्टर धनी, आणि चौथा कॅरेक्टर म्हणजे दास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या प्रियाने, पवित्र वचन आपण आपल्या चर्चमध्ये भरपूर वेळा ऐकलेलं असेल, किंवा आपल्या घरी आपण आपल्या स्वतःच्या या बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये काही वेळेला वाचलेलं असेल. पण कदाचित आपण या वचनावरती मननचिंतन करण्यासाठी कुठेतरी कमी पडलो असेल. माझ्या प्रियानो, हे वचन ऐकून मी मननचिंतन करीत असताना पवित्र आत्म्याने काही गोष्टी मला शिकवल्या. पवित्र आत्मा जणू काहीतरी शिकवत होता की जे शेत आहे ते शेत म्हणजे संपूर्ण जग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानो, या शुभवर्तमानामध्ये आपण जो शेताचा उल्लेख ऐकतोय, शेत म्हणजे जणू काहीतरी हे संपूर्ण जग आहे. आणि माझ्या प्रियानो, त्या शेतामध्ये लावलेले गहू किंवा निंदण म्हणजे मानवजात आहे. आणि शेताचा जो धनी आहे तो धनी म्हणजे परमेश्वर आहे. आणि जे दास आहेत ते दास म्हणजे देवदूत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानो, या जगीकृपी शेतामध्ये आपण गहू म्हणून पेरलेले गेलेले आहोत. आणि पेरणारा हा धनी म्हणजे तो परमेश्वर आहे, आणि कापणी करणार हे देवदूत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या प्रियानो, ज्या वेळेस आपला बाप्तिस्मा झाला, माझ्या प्रियानो, त्या वेळेला आपण मूल पापाच्या कलंकापासून मोकळे झालो. धर्मगुरूंनी त्याच्या अभिषिक्त केलेल्या पवित्र हाताने माझ्या प्रियानो ज्या वेळेस आपल्या बाप्तिस्मा संस्कार लावला आणि ते बाप्तिस्माचं पवित्र पाणी आपल्यावर शिंपडण्यात आलं, तेव्हा आपण मूल पापाच्या कलंकापासून मोकळे झालो. आणि या जगीकृपी शेतामध्ये आपण गहू म्हणून एक बीज, आपलं गव्हाप्रमाणे बीज पेरलं गेलं. पण माझ्या प्रियानो,
आपण जसजसे मोठे होत गेलो आणि आपल्या वाईट कृत्याद्वारे आणि आपल्या अयोग्य प्रकारच्या जीवनाद्वारे आपलं गंवासारखं जीवन आपण कुठेतरी निंदनासारखं केलं आहे. माझ्या प्रियानो, कापणीची वेळ म्हणजे आपल्या शेवटचा दिवस आहे. ज्या वेळेस गहूचं बी पेरण्यात आलं आणि त्याच्यामध्ये निंदन आलं, तेव्हा दास धन्याला म्हटले की आपण हे निंदन कापावं का? तेव्हा धनी म्हटला, दोन्ही बरोबर वाढू द्या. कापणीच्या दिवशी तुम्ही गहू गोळा करून माझ्या कोठारा साठवा, निंदन मात्र त्याच्या पेंड्यामधून अग्नीमध्ये टाका. माझ्या प्रियानो, आपल्या जीवनावर आज मननचिंतन करूया. खरोखर आपण गव्हाप्रमाणे आहोत की आपण त्या निंदनाप्रमाणे आहोत? कापणीच्या वेळेला ती देवदूत आपल्याला आपल्या शेवटल्या दिवशी घेण्यासाठी येणार आहेत, पण खरोखर मी गव्हासारखा आहे की मी निंदनासारखा आहे? जर मी गव्हासारखा असेल तर माझ्या प्रियानो, नक्कीच परमेश्वर आपल्याला त्या शेवटल्या दिवशी त्याच्या स्वर्ग राज्यामध्ये घेईल. पण आपले जीवन कुठेतरी आपण निंदनासारखं केलं असेल तर आपल्या जशी निंदनाची पेंडी बांधून ती अग्नीमध्ये टाकायला सांगितली, तशा प्रकारे माझ्या प्रियानो आपला आत्मा आपण त्या अग्नीमध्ये, त्या नरक्यामध्ये टाकणार. माझ्या प्रियानो, म्हणून आपण आता जागे होण्याची वेळ आलेली आहे. कारण ते झोपी गेले आणि रात्रीच्या वेळेला वैरी येऊन त्यांच्यामध्ये निंदन पेरलं. आणि वैरी म्हणजे सैतान आहे. माझ्या प्रियानो, वैरी म्हणजे सैतान आहे. आणि नक्कीच कितीतरी व्यक्ती माझ्या प्रियानो आपण जर बघितलं तर सैतानाच्या मांडीवर झोपलेले आहेत. ज्या वेळेस आपण सैतानाच्या मांडीवर झोपी जाणार त्यावेळेस आपलं गव्हासारखं जीवन हे निंदनासारखं असणार. माझ्या प्रियानो, जुन्या करारामध्ये शास्त्रीय पुस्तकामध्ये एक शक्तिशाली मानवाविषयी आपण ऐकत आहोत. परमेश्वरानं त्याला भरपूर आणि अफाट अशी शक्ती आणि सामर्थ्य दिलेलं होतं. त्याला एवढं सामर्थ्य दिलेलं होतं की एका वेळेला एका प्राण्याचं जबडं घेऊन त्याने 300 माणसांना मारलेलं होतं. 300 माणसाचा घात केलेला होता. बघा माझ्या प्रियानो, 300 माणसांना एका वेळेला मारू शकतो एवढी शक्ती त्या व्यक्तीला परमेश्वराने दिलेली होती. आणि ह्या महान व्यक्तीचं नाव आहे शमशोन. माझ्या प्रियानो, शमशोन हा शक्तीने भरलेला होता. पण माझ्या प्रियानो, पॅलेस्टाईन लोक जे इस्रायल लोकांच्या विरुद्ध होते, परमेश्वराच्या लोकांना छल करीत होते, ते लोक त्या शमशोनाचा घात करण्यास पाहत होते. पण शमशोनाला ते कधीच इजा करू शकले नाही. कारण माझ्या प्रियानो, शमशोन हा परमेश्वराच्या शक्तीने, सामर्थ्याने आणि बलाने सुदृढ होता, परिपूर्ण होता. पण माझ्या प्रियाने एक दिवस काय झालं, तो दलीलाच्या प्रेमामध्ये पडला आणि दलीलाच्या मांडीवर झोपला. आणि झोपेमध्ये माझ्या प्रियानो जणू काहीतरी त्याने गव्हासारखं जे त्याची शक्ती होती ती निंदनासारखी पिघलून गेली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण वाचूया शास्त्रे अध्याय 16 मध्ये वचन 18 पासून पुढे वाचा. त्याने आपले सारे अधगय सांगितल्याचे पाहून दलीलने पलिश्त्यांच्या सरदारांना बोलावणे पाठविले व सांगितले की आणखी एकदाच या, कारण त्याने आपले सारे हदगय मला सांगितले आहे. तेव्हा पलिश्त्यांचे सरदार पैसे घेऊन तिच्याकडे आले. होय माझ्या प्रियानो, दलीला नावाची जी स्त्री होती ते पॅलेस्टाईनापासून होती. आणि पॅलेस्टाईनी त्याच्या शक्तीचं राज काय आहे हे राज उलगडा करण्यासाठी दलीला त्याच्या प्रेमामध्ये पाडलं. पण दलीला माझ्या प्रियानो त्याच्यावर प्रेम करत नव्हती, पण शमशोन तिच्यावर भरपूर प्रेम करत होता. आणि शमशोनाने त्याच्या शक्तीचं राज तिला सांगितलं. आणि ते राज होतं, त्याची शक्ती त्याच्या केसामध्ये होती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या वेळेस शमशोनाचा जन्म झाला तेव्हा परमेश्वर बोलला, याच्या केसांना वस्तारा फिरवू नकोस, कारण याच्या केसामध्ये मी शक्ती दिलेली आहे. आणि पॅलेस्टाईन लोकांना त्याची शक्तीचं राज उलगडा करण्यासाठी त्याने दलीलाचा वापर केला. आणि दलीलाने भरपूर वेळा त्याच्याकडून ते राज उघडण्याचा प्रयत्न केला, पण कधीच शमशोनाने तिला आपलं राज सांगितले नाही. शेवटी माझ्या प्रियानो, एका दिवशी दलीलाने एक महत्त्वाचं कार्य केलं जेणेकरून त्याचं राज उघड होईल. ते कार्य काय आहे? वचन 19 वाचा. तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपविले
आणि एक मनुष्य बोलावून त्याच्या डोक्याच्या 7 बटाचे मुंडन करविले. ती त्याला सतवू लागली आणि तो निर्बल झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 दलीलाने तेथे कार्य केलं, शमशोनाला आपल्या मांडीवर झोपवले. होय माझ्या प्रियानो, आणि त्या झोपेमध्ये असताना त्याने त्याचा राज उलगडा केला. आणि माझ्या प्रियानो, लगेच पॅलिस्टाईनला त्या दलीलाने बोलावलं, त्याचे केसाचे मुंडन केले आणि वचन सांगत आहे तो निर्बल झाला. त्याच्यामध्ये जे बल होतं, जी शक्ती होती, ती माझ्या प्रियानो त्या क्षणाला निघून गेली. होय माझ्या प्रियानो, शमशोन दलीलाच्या मांडीवर झोपला आणि माझ्या प्रियानो त्याचं राज उघड करण्यात आलं, त्याचं शक्ती गेली, तो निर्बल झाला. आज कितीतरी व्यक्ती माझ्या प्रियानो सैतानाच्या मांडीवर झोपलेली आहेत. या जगामध्ये जीवन जगत असताना कितीतरी व्यक्ती सैतानाच्या मांडीवर झोपलेली आहेत. आणि माझ्या प्रियानो, हे अवस्थेमध्ये ते कुठेतरी आपलं गंवासारखं जीवन हे निंदनासारखं त्यांनी बनवलेलं आहे. माझ्या प्रियानो, निंदनासारखे व्यक्ती कोण आहेत? गलतीकरास पत्र अध्याय 5 मध्ये संत पौल आपल्याला शिकवत आहे की निंदनासारखी व्यक्ती कोण आहेत. अध्याय 5 मध्ये वचन 19 पासून पुढे आपण वाचूया. आणि संत पौल एक अत्यंत महत्त्वाची शिकवण देते. आपण त्या वचनावर मननचिंतन करूया. देहाची कर्मे तर उघड आहे, ती ही जारकर्म, अशुद्धपणा, कामतुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानं, संत पौल सांगत आहे देहाची कर्म तर उघड आहेत. देह म्हणजे आपलं शरीर आहे. आणि संत पौल म्हणतो शरीराची जी कर्म आहेत ती तर उघड आहेत. आणि ती काय आहे? जारकर्म, अशुद्धपणा, कामतुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद. माझ्या प्रियानो, ही सर्व आपल्या शरीराची कर्म आहेत. जारकर्म म्हणजे व्यभिचाराचं पाप आहे. लग्नापूर्वी स्त्री पुरुषाबरोबर संबंध ठेवणे, लग्नानंतर आपल्या नवरा बायकोला सोडून इतर अन्य स्त्री पुरुषाबरोबर संबंध ठेवणे, माझ्या प्रियानो, व्यभिचाराचं पाप आहे. ते जारकर्म आहे. तो म्हणत आहे की अशुद्धपणा, कामतुरपणा, मूर्तीपूजा, जिवंत देवाला सोडून अन्य देवंताची पूजा करणं, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, हे सर्व माझ्या प्रियानो आपल्या शरीराच्या वासना आहेत. आणि अशा प्रकारे जीवन जगणारे व्यक्ती कुठेतरी आपले जीवन त्याने निंदनासारखं करून घेतलेलं आहे. वचन 21 वाचा. हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी, ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि अशी कर्मे करणाऱ्यांना, अशा निंदनासारखं जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्या परमेश्वराच्या स्वर्ग राज्याचं वतन मिळणार नाही. माझ्या प्रियानो, आपण गव्हासारखे असेल तर नक्कीच आपल्या गव्हाची पेंडी ही बांधून त्या स्वर्ग राज्यामध्ये ठेवली जाईल. पण आपलं जीवन त्या निंदनासारखं असेल तर माझ्या प्रियानो, आपल्या जीवनाची निंदनाची पेंडी काढून कुठेतरी त्या अग्नीमध्ये किंवा त्या नरकामध्ये जळण्यासाठी टाकण्यात येईल. माझ्या प्रियानो, संत पौल रोमकरास पत्रामध्ये अजून अशाच प्रकारचं अत्यंत महत्त्वाचं शिकवण आपल्याला देत आहे. तो म्हणत आहे की कशा प्रकारे आपले जीवन असले पाहिजे. रोमकरास पत्र अध्याय 8 मध्ये वचन 5 पासून पुढे वाचूया आणि त्या वचनावरती आपण मनन चिंतन करूया. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 संत पौल सांगत आहेत जे देह स्वभावाचे आहेत, म्हणजे जे शरीराच्या स्वभावाप्रमाणे जीवन जगतात, ते शरीराच्या गोष्टीकडे लक्ष लावतात. पण जे आत्म्यामध्ये जीवन जगतात, माझ्या प्रियानो, संत पौल सांगत आहे त्यांची दृष्टी, त्यांचं मन, त्यांचे विचार, त्यांचं हृदय सदैव त्या स्वर्गाच्या दिशेने असतात. कारण माझ्या प्रियानो, ते आत्म्यामध्ये जीवन जगतात.
आणि ते जागृत आहेत, ते झोपलेले नाहीत. शरीरामध्ये जीवन जगणारा प्रत्येक व्यक्ती या झोपेमध्ये आहे. मग सैतान येऊन कधीतरी त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये ते बी पेरणार आणि तो माझ्या प्रियानो कुठेतरी निंदन होणार. कारण निंदनाचं बी हे सैतान पेरत आहे. अजून पुढे वाचूया. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण संत पौल सांगत आहे, जे शरीराचं चिंतन आहे, देह स्वभावाचं जे शरीराचं चिंतन आहे ते मरण आहे. कारण माझ्या प्रियानो, शरीरामध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्ती कधीच आध्यात्मिक जीवन जगू शकत नाही. मग तो मेल्यानंतर त्याला दुसरं मरण म्हणजे नरकाचं मरण आहे. पण जो आत्म्यामध्ये जीवन जगत आहे त्याला शांती आणि सार्वकालिक जीवन आहे. कारण स्वर्गामध्ये शांती आहे आणि सार्वकालिक जीवन आहे. जो आध्यात्मिकरित्या पवित्रतेचं जीवन जगत आहे तो गव्हासारखा आहे. कापणीच्या वेळेला जेव्हा देवदूत येतील तेव्हा माझ्या प्रियानो, त्या दिवशी तो त्या सार्वकालिक जीवनामध्ये आणि त्या शांतीमध्ये असेल. अजून पुढे वाचा. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कारण देह स्वभावाचं शरीराचं जे चिंतन आहे माझ्या प्रियानो, ते परमेश्वराबरोबर वैर आहे. कारण आपण शरीरामध्ये जीवन जगत असेल तर माझ्या प्रियानो कुठेतरी परमेश्वराच्या आज्ञापासून, त्याच्या नियमापासून आपण दूर राहणार. पण जो आत्म्यामध्ये आध्यात्मिकतेचं जीवन जगत आहे तो त्या परमेश्वराबरोबर किंवा त्या ख्रिस्ताबरोबर जीवन जगत आहे. वचन 8 आपल्याला शिकवत आहे, जे देहाच्या अधीन आहेत त्यांना त्या देवाला, त्या परमेश्वराला प्रसन्न करता येत नाही. माझ्या प्रियानो, आपण शरीराच्या अधीन असेल तर आपण कधीच त्या परमेश्वराला आनंदित करू शकत नाही. म्हणून माझ्या प्रियानो, ख्रिस्तामध्ये आध्यात्मिकतेचं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आपण जर बघितलं माझ्या प्रियानो, तर कितीतरी लोक या जगामध्ये झोपेत आहेत म्हणून ते जिंकलेले आहेत. आपण वाचूया. संत पौल आपल्याला म्हणतो, थिस्सलुनीकरास पहिले पत्र अध्याय 5 मध्ये वचन 6 आणि 7 मध्ये एक अत्यंत महत्त्वाचा संदेश संत पौलाने आपल्याला दिलेला आहे. आपण ते वचन ऐकूया आणि त्या वचनावरती आज आपण मननचिंतन करूया. थिस्सलुनीकरास पहिले पत्र अध्याय 5 मध्ये वचन 6 आणि 7 आपण वाचूया. ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानो, संत पौल म्हणतो, ह्यावरून आपण इतरांसारखे झोप घेऊ नये, तर जागे राहा आणि सावध राहा. माझ्या प्रियानो, शमशोन दलीलाच्या मांडीवर झोपी गेला आणि माझ्या प्रियानो, त्याचं बल, त्याचं सर्व काही निघून गेलं. म्हणून संत पौल सांगत आहे, या जगामध्ये कोणीतरी व्यक्ती आपल्या शरीरामध्ये जीवन जगत असेल तर तो जणू काहीतरी झोपेमध्ये आहे. म्हणून संत पौल म्हणतो, तुम्ही इतरांसारखे झोपी जाऊ नका, तर जागे राहा आणि सावध असा. वचन पुढे वाचा. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि जिंकणारे रात्रीचे जिंकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. वचन म्हणत आहे, झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि जिंकणारे रात्री जिंकतात. आता जिंकणं म्हणजे काय आहे माझ्या प्रियानो? जिंकणं म्हणजे आमच्या मराठी ईस्ट इंडियन संस्कृत भाषेमध्ये म्हणतात पुगणं. जेव्हा आपण व्यसन घेतो तेव्हा आपण पुगून जातो. आपण व्यसन घेतो तेव्हा आपण जिंकतो माझ्या प्रियानो. आणि रात्रीच्या वेळेला कितीतरी ठिकाणी माझ्या प्रियानो, बारमध्ये म्हणा, वाईन शॉपमध्ये, इतर ठिकाणी म्हणा, कितीतरी लोक जिंकत आहेत. कारण माझ्या प्रियानो, ते शरीरामध्ये जीवन जगत आहेत, कुठेतरी ते सैतानाच्या मांडीवर झोपी गेलेले आहेत. आणि बाप्तिस्माच्या दिवशी गहूरूपी बीज त्यांच्या शरीरामध्ये पेरलेलं आहे. ते शरीर कुठेतरी त्यांनी निंदनाप्रमाणे करून घेतलेलं आहे. माझ्या प्रियानो, कधी कधी आपल्याला वाटत आहे की व्यसन घेणं चांगली गोष्ट आहे, पण माझ्या प्रियानो, व्यसन घेणं ही वाईट गोष्ट आहे.
कधी कधी काही लोक म्हणत आहेत मी फक्त जेवायला थोडे घेत आहे. माझ्या प्रियानो, ती देखील वाईट आहे. त्या व्यसनाद्वारे आपल्या शरीराचा देखील नाश आहे आणि माझ्या प्रियानं आपल्या आत्म्याचा देखील नाश आहे. व्यसन घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं आपलं गंवासारखं जीवन हे निंदनासारखं केलेलं आहे. माझ्या प्रियानं, व्यसनाविषयी पवित्र शास्त्र आपल्याला काय शिकवत आहे? आपण नीतिसूत्रीचे पुस्तक अध्याय 23 मध्ये वचन 30 पासून पुढे वाचूया. त्या वचनावर एक आपण मननचिंतन करूया. जे फार वेळेपर्यंत द्राक्षरस पीत राहतात, जे मिश्र मद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास जातात, त्यांच्या द्राक्षरस कसा तांबडा दिसतो, प्याल्यात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो, हे पाहत बसू नका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या प्रियानं, वचन आपल्याला शिकवत आहे जे फार वेळापर्यंत द्राक्षरस म्हणजे व्यसन आहे, दारू म्हणा, विस्की म्हणा, बियर म्हणा, अशा प्रकारचं व्यसन पीत राहतात आणि त्या मिश्र मद्याचा पूर्ण आस्वाद घेतात. आणि प्याल्यात तो कसा चमकतो, कसा दिसतो, कशा प्रकारे ताट आहे की नरम आहे, अशा प्रकारे असते, ते सर्व काही पाहत बसू नकोस, असं प्रभूचं वचन सांगत आहे. वचन 32 वाचा. शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, पुरुषाप्रमाणे झोंबतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या प्रियानं, वचन म्हणत आहे शेवटी ते व्यसन आपल्याला सर्पाप्रमाणे दंश करीत आहे. माझ्या प्रियानो, एखाद्या सापाने चावलं तर आपण मरून जातो. आज प्रभूचं वचन ते सांगत आहे वाईट व्यसन म्हणजे एक जणू काहीतरी एक साप आहे आणि ते व्यसन कधी आपल्याला सापाप्रमाणे डसणार आणि कधी आपण मरून जाणार हे आपण सांगू शकत नाही. माझ्या प्रियानो, आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आपण या जगामध्ये जीवन जगत असताना आपल्याला गंवासारखं जीवन जगता यावं म्हणून आपण काय करावे? ब्रदर, मी भरपूर वेळा प्रयत्न करतो की मी आध्यात्मिक जीवन जगावं, पण मी शरीरामध्ये जीवन जगत आहे. भरपूर वेळा ते व्यसन, त्या वासना, त्या भानगडी, त्या मारामारी, तो राग, तो द्वेष, ते मत्सर, ते व्यभिचाराचं पाप सोडण्याचा प्रयत्न करतो, पण माझ्याने सुटत नाही. माझं गंवासारखं जीवन कुठेतरी मी निंदनासारखं केलेलं आहे. माझ्या प्रियानो, आता या निंदनासारख्या जीवनातून बाहेर पडायचं असेल आणि आध्यात्मिक आणि पावित्र्यतेचं जीवन जगायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे? संत पौल आपल्याला शिकवत आहे. आपण कलैसिकरास पत्र अध्याय 4 मध्ये वचन 2 वाचूया. संत पौल एक अत्यंत महत्त्वाचं शिकवण आपल्याला देत आहे. ते वचन आपण ऐकूया, त्याच्यावर आपण मननचिंतन करूया. कलैसिकरास पत्र अध्याय 4 वचन 2. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आपण ते वचन ऐकूया. प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघा, संत पौल म्हणतो प्रार्थनेमध्ये तत्पर असा आणि त्या परमेश्वराचे उपकार स्तुती करून तुम्ही जागृत राहा. होय माझ्या प्रियानो, आपले जीवन प्रार्थनामय नसेल तर कुठेतरी शैतान आपल्याला त्याच्या मांडीवर झोपवणार आणि आपलं गंवासारखं जे जीवन आहे ते तो निंदनासारखं करणार. लूक अध्याय 22 मध्ये आपण वाचतो की ज्या वेळेस प्रभू येशू गेत्सेमने बागेत आपलं पहिलं दुःख सहन करत होता तेव्हा शिष्य झोपत होते. होय माझ्या प्रियानो, तेव्हा प्रभू येशू म्हणाला, तुमच्याने थोडा बरी घटकाभर जागवता राहता येत नाही काय? आत्मा उत्सुक आहे पण शरीर, देह हे अशक्त आहे. होय माझ्या प्रियानं, आपले शरीर हे अशक्त आहे आणि त्याला सुदृढ बनण्यासाठी, आत्म्यामध्ये आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. म्हणून माझ्या प्रियानं, रोजरी आपल्या हातामध्ये घ्या. प्रति दिवशी रोजरीची प्रार्थना करा, दयावंत येशूची प्रार्थना करा, इतर नोवेने प्रार्थना करून जागृत राहा. पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभाग घेऊन जागृत राहा, कारण माझ्या प्रियानो दिवस वाईट आहेत असं संत पौल पुढे आपल्याला शिकवत आहे. आपण वाचूया इफिसकरास पत्र अध्याय 5 मध्ये वचन 14 पासून पुढे आपण हे शेवटचं वचन ऐकूया. या वचनावर आपण मननचिंतन करूया.
म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यांतून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बघा माझ्या प्रिय संत पौल म्हणत आहे, हे निद्रिस्ता निजलेल्या माणसा जागा हो आणि मेलेल्यांतून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. येथे आता दोन शब्द आहेत, निद्रिस्ता जागा हो आणि मेलेल्यांतून उठ. पहिला शब्द आपल्याला बरोबर वाटतोय, निद्रिस्ता जागा हो, कारण निजलेला माणूस हा पुन्हा जागा होतो. माणूस झोपून झोपून किती निजणार, 8 तास 10 तास किंवा 12 तास, त्याच्यानंतर तो जागा होईल. पण पुढे तो म्हणत आहे मेलेल्यांतून उठ. हा शब्द कदाचित आपल्याला कुठेतरी चुकीचा वाटत असेल, पण माझ्या प्रियानो हा शब्द चुकीचा नाही. संत पौलाला काय सांगायचं आहे, रोमकरासपत्र अध्याय 6 वचन 23 मध्ये संत पौल म्हणतो, पापाचे वेतन हे मरण आहे. म्हणजे माझ्या प्रियानो, वारंवार पाप करणारा माणूस जरी शरीराने तो जिवंत असला, पण तो आत्म्याने मेलेला आहे. म्हणून संत पौल दुसऱ्या शब्दामध्ये म्हणत आहे की मेलेल्यांतून उठ. कुठेतरी आपलं गंवासारखं जीवन आपण निंदनासारखं केलेलं असेल तर आपलं शरीर हे जागा आहे, पण आपला आत्मा कुठेतरी मेलेला आहे. म्हणून तो म्हणत आहे, निंद्रिस्ता एवढी वर्ष तू कसा तरी जीवन जगलास, पण आता उठ, मेलेल्यांतून उठ, म्हणजे त्या ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. माझ्या प्रिय संत पौलाचं जीवन जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीचं नाव त्याचं शौल आहे आणि तो निर्दयी माणूस होता. जणू काहीतरी त्याला हृदयच नव्हतं. माझ्या प्रियानो, तो ख्रिस्ती लोकांना पकडून त्यांचा छळ करत होता, त्याने तुरुंगामध्ये टाकत होता. असा निर्दयी आणि घाणेरडे जीवन जगणारा माणूस प्रेस्तांची कृत्य अध्याय 9 मध्ये आपण वाचतो, दिमिश्कामध्ये ख्रिस्ती लोकांना मारण्यासाठी अधिकृत्याची पत्र घेऊन जात असताना तो घोड्यावरून पडला, कारण ख्रिस्ताचा प्रकाश त्याच्या डोळ्यासमोर चमकला आणि त्या प्रकाशाच्या सामर्थ्याने माझ्या प्रियानो दर्शनाने त्याचं परिवर्तन झालं. जो ख्रिस्ती लोकांना मारत होता तो नंतर ख्रिस्तासाठी जीवन जगला. होय माझ्या प्रियानो, तो संत पौल म्हणत आहे, निंद्रिस्ता जागा हो आणि मेलेल्यांतून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. कारण तो प्रकाश हे बोलण्यापूर्वी काही दिवस पूर्वी त्याच्यावर पडलेला होता. म्हणून तो सांगा, त्या जागेवा ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यावर पडेल आणि तुम्ही गंवासारखे आध्यात्मिक जीवन जगणार. वचन पुढे वाचा. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे स्तंभावर नजर ठेवून जपून चाल. म्हणून संत पौल म्हणतो, आता एवढी वर्ष तुम्ही अज्ञानासारखं कसं तरी जीवन जगले असेल, तो पुढे म्हणते आता ज्ञानी माणसासारखं जीवन जगा आणि स्वभावावर नजर ठेवून चाला. पुढे, म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. तो म्हणत आहे, वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. माझ्या प्रियानं, आपल्या मानवी विचाराद्वारे मरणाचा दिवस म्हणजे वाईट आहे. दिवस वाईट आहेत, आपण कधी मरू काही सांगू शकत नाही. म्हणून माझ्या प्रियानो, आता तरी झोपेतून उठण्याची वेळ आलेली आहे. आता तरी जागे व्हा, धर्मगुरूकडे जाऊन कुंसार व्हा, आपल्या पापाची क्षमा मिळवा आणि त्या ख्रिस्तामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ते स्वर्गराज्य आपण हिसकावून घेऊ शकतो. अजून पुढे एक शेवटचं वचन वाचूया. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून संत पौल म्हणतो, आता तरी ते मूर्खासारखं जीवन जगू नका, तर त्या परमेश्वराची इच्छा काय ते समजून घ्या आणि त्याच्या वचनाप्रमाणे पावित्र्यतेचं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. माझ्या प्रियानो, आध्यात्मिक झोप या विषयावर मननचिंतन करीत असताना भरपूर अशा गोष्टी आपण या प्रवचनाद्वारे ऐकलेल्या आहेत. बाप्तिस्माच्या दिवशी धर्मगुरूंच्या अभिषिक्त केलेल्या पवित्र हाताने माझं ते मूल पाप निघून गेलेलं आहे. त्या बाप्तिस्माच्या पाण्याद्वारे मी शुभ्र आणि पवित्र झालेलो आहे. एक गहू म्हणून या जगीकृपी शेतामध्ये मी लावलेलं आहे. पण माझ्या वाईट कृत्याद्वारे कुठेतरी माझा आत्मा आणि माझं जीवन मी त्या निंदनासारखं केलेलं आहे का? जर केलेलं असेल
तर पश्चाताप करूया, धर्मगुरूकडे जाऊन पापाची कबुली देऊया आणि माझ्या प्रियानो आपले जीवन शुद्ध करूया आणि एक गहू म्हणून कापणीच्या वेळेला म्हणजे शेवटल्या दिवशी जेव्हा देवदूत येतील तेव्हा आपण त्या देवदूताबरोबर स्वर्गात जाऊ शकू. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आमेन.